गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? एक नंबर. चला मग. गुड मॉर्निंग. हे बघा, हे पाणी ठुले तापायला गरम झालेलं आहे. थंडी भरपूर आहे. माझे पतिदेव उठूसपर्यंत मी स्वयंपाक रेडी करते. गुड मॉर्निंग. उठलो मी. आज थंडी भरपूर आहे मित्रांनो, भरपूर थंडी आहे. मला तर आज उठायचंच झालं नाही बघा. काय सांगू तुम्हाला. आता बघा आमच्या धर्मपत्नीने ओळखलेलं आहे सगळं. तर पाणी वगैरे तापलेलं आहे कडक एकदम मस्त बघा. हो पाणी कडक तापलेलं आहे. तर आंघोळीला जाऊ आपण. आणि आंघोळीला जाऊन येऊन मस्तपैकी चहा वगैरे. काय काय टाकलं याच्यात? घी, जिरा, हां घी, जिरा हां आणि तिखट मिरची पावडर. हां. ते आता बटाटा घाल. नमो नमस्ते. मस्त मटर की सब्जी टिकी टिकी. सबको गुड मॉर्निंग. अभी मैं पूरा रेडी हो गया ऑफिस को जाने के लिए. तो अभी हम चल रहे ऑफिस. तो चलिए मेरे साथ. रास्ते में जाते वक्त कैसा है क्या है हाल हवा हम देखेंगे स्वारगेट तक. चलिए चल रहे हमारे मार्कन ऑफिस. दोस्तों मैं अभी फ़िलहाल हमारे ऑफिस आ गया हूँ. मैं अंदर प्रवेश कर रहा हूँ. अभी फिर मिलेंगे आगे बाहर जाने के बाद हम आपको मिलेंगे. तो चलिए. इकडं बघा. हाय. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? एक नंबर. चला मग आता आमची गाडी लोड झालेली आहे. ही गाडी आहे बघा. ही गाडी लोड झालेली आहे. आता आम्ही निघालो तानाजी भाऊ बरोबर. हे आमचे चालक आहेत. पायलट एक नंबर पायलट. तर चला आता जाऊ. रांजणगाव गणपती बाप्पा मोरया. राजू
आम्ही आत्ता निघालो रांजणगाव. हे आहे सोलापूर रोड. सोलापूर रोडने आम्ही जाणार आपलं तानाजीभाऊ कुठून वळणार आपण? उरुळी कांचन. आमच्यासोबत तानाजीभाऊ पायलट आहेत आमचे. आता आम्ही जाणार उरुळी कांचन मार्गे सरळ रांजणगाव. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. कसे आहात आपण? बरे. एकदम फर्स्ट क्लास. एकदम मस्त. आम्ही पण एकदम फर्स्ट क्लास. बघा मित्रांनो, आमचे तानाजी भाऊ आहेत, आमच्यासोबत रोज असतात या मार्कन कंपनीमध्ये. आमचे एक नंबर पायलट. तरी आम्ही झोपीला जरी गेलो तरी सुरक्षित आम्हाला ऑफिसला घर पोच करतात. एक नंबर पायलट आहेत. तर तानाजी गायकवाड हे यांचं नाव आहे. आत्ता आपण निघालो तानाजी गायकवाडांच्या सोबत सोलापूर रोडने रांजणगाव. पुढे गेल्यावर ते आम्ही तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवून देऊ. हो बैसा अभी रेल्वे फाटक लग गई. रेल्वे फाटक लागलेलं आहे. आता ट्रेन येते. ट्रेनचा व्ह्यू बघू आपण. आली ट्रेन आली. इंडियन रेल्वे. पोचलो भौरापूर. हे भौरापूर गावाचं नाव आहे. आता बघा पुढे गेल्यावर आम्हाला एक खूप सुंदर नदी लागेल. ते नदीचा आम्ही व्ह्यू तुम्हाला दाखवून देऊ. बघा नदी, भीमा नदी. तिकडे काय करलं? मासे पकडायला लागलेत काय? हे घाट आहे. तानाजी भाऊ जाईल तिथं पेट्रोल तर भारी झालेत सगळीकडे एकदम व्यवस्थित. गावोगावी कुठेही जाऊ पेट्रोल पंप चालूच आहेत आता. तर बघा शेतावाडीत आपण जात आहे. इकडून किती भारी व्ह्यू आहे, किती आनंद आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. आनंद वाटते. मोठे मोठे गाड्या इकडून येतात सोलापूरला जाण्यासाठी येण्यासाठी. हडपसर मार्गे तिकडं खूप ट्रॅफिक जाम होतोय म्हणून आम्ही इकडून जातोय येतोय नॉन स्टॉप डायरेक्ट रांजणगाव. आपल्याला ह्या रूटने जात असताना इकडे खेडेखेडे गावं लागतात. आनंद एकदम मस्त वाटतंय. निसर्गरम्य वातावरण. इकडून जा ये करू शकतो आपण. वळणार ना? ओके चला. हे जाते न्यावी, सांडास, बुरकेगाव, उरुळी कांचन. आता बघा भीमा नदी आलेली आहे. चला आपण भीमा नदीचा बघा. वाव, हे आहे भीमा नदी. तानाजी भाऊ निसर्गरम्य वातावरणामध्ये ड्रायव्हिंग करायला फिरायला भारी वाटतात ते. एक नंबर ना. असलं निसर्गरम्य हिरवा गार वातावरण आहे. मित्रांनो हा ब्लॉग बघा. तुम्ही मला विचारले होते की तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही काय करता हे सर्व दाखवून द्या. आता मी चाललोय रांजणगावला. जात असताना हे निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवून द्यायला लागलोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आता बघा मित्रांनो मी तळेगाव डमडेरे ह्या गावात आलोय. 2 रस्ते फुटलेत. मला जायचं उजव्या हाताने. ते डाव्या हाताने जाते शिक्रापूरला जाते डाव्या हाताने. आता मी उजव्या हाताने डायरेक्ट तळेगाव डमडेरे ह्या गावात आलेला आहे.
इकडे बघा, पुढे गेल्यानंतर मार्केट भरतोय. आज सोमवार आहे, तुम्हाला दाखवून देतो पुढे गेल्यानंतर. बघा मित्रांनो, आता इथून तळेगाव डमडेरे या गावात मार्केट चालू झाले. आज सोमवार आहे. आज इकडं बघा आता सुरू झालेलं आहे, मार्केटिंग चालू झालेलं आहे आता इथं. तर खूप लोक येतात. संध्याकाळी इथं पाय ठेवायला जागा नसते, एवढं गर्दी असते. तर बघा दुपारचं वेळ असल्यामुळं इथं मार्केट भरा लागलेलं, अजून तरी भरलेलं आहे. आता आम्ही या मार्केटचं येऊ बघा, आनंद घ्या. इकडं जायचं आपल्याला, या रस्त्याने इकडं नाही जायचं. तर इथून सरळ आपल्याला रांजणगावच्या रस्त्याला पोचायचं. हायवे लागेल तिकडून, वाघोलीवरनं येते, पुणे सिटीतून जे रस्ता येते ना, तो रस्त्याला जाऊन हा रस्ता लागतो तळेगाव डमडेरेवरनं. हा इथं हे व्ह्यू आहे बघा नदीचा. पाणी बिनी पूरबीर आला ना, हा रस्ता पूर्ण बंद असतो. इकडं काय माहीत नाही, हे रस्ता कधी रिपेअर होतो माहीत नाही, पण झालं पाहिजे. जाणारे येणाऱ्या गाड्यांसाठी सवलत जरा व्यवस्था चांगलं झाली पाहिजे, अशी आमची सरकाराची विनंती आहे. आता इथं गाडी थांबलेलं आहे तळेगाव डमडेरे गावाच्या पुढं आल्यानंतर. आता इथं पुढं आपल्याला रांजणगाव हवे लागतो. इथून जायच्या आधी आता वाजले 1:30. तर आपण आहे ना जेवूया, पुढं जाऊ रांजणगावला. चला जेवण करू, तुम्ही पण आमच्याबरोबर जेवायला लागा, तयारीला लागा. आता आम्ही जेवायला काय काय आणले बघूया. चला तानाजी भाऊ, चलायचं सुरुवात करू जेवायला. नाही तर बघा, चपाती सकाळी जी रेसिपी दाखवली ना, ती रेसिपी भाजी आहे, चपाती आहे. तानाजी भाऊ पण भाजी आणि भाकरी घेऊन आलेलं आहे मस्तपैकी. हे आता आम्ही जेवण करत आहे, भुका लागलेल्या आहेत. तुम्ही पण आता जेवण करा, तुम्हालाही भूक लागली असतील. चला मग आता जेवण करू आपण. या आता सर्वजण आपण जेवण करू, भुका लागलेल्या आहेत. तानेश भाऊ सुरू व्हा जेवायला. दोस्तों खाना हो गया, आता जेवण झालेलं आहे मित्रांनो. आता आम्ही निघालो रांजणगाव. आता आमची गाडी या लागली इकडं बघा, गाडी या लागली. ही गाडी आहे. आता 10-15 मिनिटात आम्ही घेतलं जेवण. आता आम्ही निघालो रांजणगावला. चला तानाजी भाऊ चला. तळेगाव डमडेरे या रोडने आल्यानंतर पुढं हायवे लागतो नगरचा. हे बघा, या हायवेने इथून राईट मारणार, पुढं जाऊन तिकडे लेफ्ट साईडला जावं लागते. तर आपण या रस्त्याला येऊन भेटलं बघा. आता इकडून येत आहे पुण्यातून, आता इकडं जात आहे रांजणगाव अहमदनगर. तर आता आम्ही पुढं जाऊन जे आधी तर पुढं जे गाड्या येतात जातात ना, ट्रक यायला लागले, तिथून आम्ही वळणार. जाऊ दे चांगलं. आम्ही आता पोचलो रांजणगाव गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. बघा ह्या साईडला इथं गणपती बाप्पा, रांजणगावचे गणपती बाप्पा आहेत इकडे. हे बघा पुढं तिकडं झेंडा दिसतंय, दिसलं ना, हे बघा. बघा इथं मंदिर आहे, इथं समोरच मंदिर आहे. खूप गर्दी असते. बघा माझा मोरया, माझा अभिमान. गणपती बाप्पा मोरया.
आपण आता पोहोचलो रांजणगाव गणपती बाप्पा. रांजणगाव मध्ये आम्ही आलेलो आहे. गणपतीचं दर्शन नाही घेत, आम्ही आलोय ऑफिसच्या कामासाठी. तर आम्ही चाललोय MIDC एरियामध्ये. तर चला MIDC आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. आता MIDC मध्ये जाणारे वर्कर्स बघा इथे किती गर्दी केलेले आहेत. तर ट्रॅफिक पण झालेलं आहे. तर आता आपण चाललो पुढे MIDC. चलते यही प्यार है, हाँ यही प्यार है. मित्रांनो गुड इव्हनिंग. आपण आता रांजणगाव गणपती बाप्पा MIDCतून आलेला आहे. इथंच माझ्यासमोर इथं गणपती बाप्पा आहे. आता आपण चाललोय परत पुण्याला. तर गणपती बाप्पाचं हे व्ह्यू बघा इकडं बाहेरून किती सुंदर दिसतंय. आपण डायरेक्ट पुण्यात जाऊन तुम्हाला भेटू. चला आता पुणे सिटीत जाऊन तुम्हाला भेटू. फक्त 100 रुपये. 100 रुपये. ₹10. ₹10. बघा तळेगाव डमडरेमध्ये संध्याकाळचं मार्केट लागते म्हटलं तर ना मित्रांनो, हे बघा तळेगाव डमडरे संध्याकाळी आता मार्केट लागलेली आहे. सर्वांना नमस्कार, सगळ्यांना गुड इव्हनिंग. मित्रांनो आज आम्ही दिवसभरात बघा माझ्या डेली रुटीनमध्ये मी आज हा ब्लॉग घेऊन आलेला आहे. मला आमच्या एक म्हणजे प्रेक्षकांनी मला एक क्वेश्चन केलं होतं की तुम्ही तुमच्या डेली रुटीनमधलं एक डेली ब्लॉग आम्हाला पाठवून द्या. मग ह्या डेली रुटीनमधलं दिवसभरातलं मी एक डेली ब्लॉग दिलेला आहे तुमच्यासाठी. तर आत्ता बघा हा ब्लॉग तुम्हाला दिवसभराचा कसा वाटला काय, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो आज आम्ही गेलो कुठं दिवसभरात ते आम्ही तुम्हाला सांगायचं प्रयत्न करतो. आज बघा आम्ही घरापासून सुरुवात केली ब्लॉगिंगला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे घरातून ऑफिसला आलो. ऑफिसमधनं आम्ही सोलापूर रोडने रांजणगावच्या इकडून सरळ जात असताना आमचं एक खूप मोठा हादसा झाला. तो ब्लॉग मी केलं नाही आहे, पण तरी पण खूप करायचा प्रयत्न केला पण नाही झालं. पण रांजणगाव गणपतीचं बाहेरून तुम्हाला दर्शन दाखवला, कारण ऑफिसच्या कामासाठी डिव्होशनल म्हणजे दर्शन वगैरे जाऊ शकत नाही ना, म्हणून त्यासाठी मी सेपरेट रांजणगावचं ब्लॉग मी तुमच्यासाठी मित्रांनो घेऊन येणार आहे. तर इथून पुढं तर MIDC मध्ये आमचं कंपनीचं काम होतं. मी गेलो, ते काम झालं, रिटर्न आलो. रिटर्न यायला मला रात्रीचं खूप अंधार झालं, म्हणून मी ब्लॉग करू शकलो ना. आता डायरेक्ट ऑफिसला येऊन मी ब्लॉग एंड करत आहे. आपल्या सर्वांना हा ब्लॉग कसा वाटला कमेंट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट, जय